प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आपण पाहणार आहोत की आता राजलक्ष्मी ही मात्र सखीला बोलणार आहे आणि त्यानंतर सखीचा जो निर्णय असेल तो कानाला हादरून सोडतो. कारण की सखी ही आता किर्लोस्करांच्या घरी आलेली आहे. परंतु तिथे जो तिचा अपमान ही राजलक्ष्मी करते आणि ज्या पद्धतीने राजलक्ष्मी कानाच्या बाजूने बोलून तिला अपमानित करते, त्यामुळे सखीला खूप रडूही येत असतं. परंतु सखीला दिलासा देणारी अपर्णा सुद्धा तिथेच असते आणि त्यामुळे अपर्णा सखीशी बोलणार आहे, तिला समजावून सांगणार आहे. हे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेचे लेटेस्ट प्रोमो तसेच लेटेस्ट ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या या नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पाहूया पुढच्या भागात काय होत आहे. सखी कितीही कानाला विसरायचं म्हटली तरीही सखीच्या मनातून कानाच्या आठवणी काही जात नसतात आणि त्यामुळे सरकार सखीला सल्ला देते. कसं आहे ना सखी, असं होत असतं. अगं, मला सुद्धा मनस्विनीची आठवण येते. तिच्या काही वस्तू, तिच्या काही गोष्टी मला आठवत राहतात. म्हणून मला असं वाटतं की जे काही कानाचं आहे ना, ते सगळं तू त्याला परत करायला पाहिजेस. आणि तेव्हा सखीलाही वाटतं की आई बरोबर बोलतीये. म्हणून ती तिच्या रूम मध्ये जाते आणि ज्या काही कानाच्या गोष्टी असतात, जसे की काही शर्ट्स असतात, कानाच्या काही वस्तू तिथे असतात, त्या सगळ्या आपण पाहतो की सखी कलेक्ट करते आणि बॅग मध्ये भरत असते. तेवढ्यातच सखीचे काका तिथे येतात. त्यांना समजत असतं की सखीच्या मनाची काय घालमेल होत आहे. कारण की सखी मनापासून कानावर प्रेम करते आणि प्रेम तरी आपण विसरू शकत नाही. त्याला असं बॅग मध्ये भरून पॅक करून फेकून देऊ शकत नाही. ही एक भावना आहे आणि या प्रकारे आपण पाहतो की तिचे काका मात्र सखीला सांगत असतात, सखी असं नाही होऊ शकत. तू कितीही या सगळ्या गोष्टींना बंदिस्त करण्याचा प्रयत्न केलास तरीही तुझ्या मनातल्या गोष्टी नाही जाऊ शकत. या वस्तू आहेत, या खराब होतात, परंतु प्रेम हे खराब होत नसतं आणि ते कधीच अशा प्रकारे बंदिस्त होऊ शकत नाही. तुझ्या प्रश्नांची उत्तरं जर तुला शोधायची असतील तर तू कानाला भेटायला पाहिजेस. त्याच्या घरी जा, त्याला बोल. तुझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडे असतील, त्याला तू ते विचार आणि तेव्हाच हा सगळा गुंता सोडवू शकतेस. तू त्याला भेटायला का जात नाहीस? तू त्याच्या घरीही जाऊ शकतेस सखी. असं म्हटल्यानंतर मात्र सखीला गोष्टी पटतात आणि ती म्हणते की काका, किती सहज आणि सोपं तू मला समजावून सांगितलंस. आता मी हेच करणार आहे. आणि त्यानंतर सखी निर्णय घेते. ती कानाला फोन करते. कानाला खूप आनंद होतो की सखीने फोन केलेला आहे, म्हणजे नक्कीच सखीला असं वाटत आहे की मी तिला भेटावं. परंतु सखी म्हणते की बाकी बडबड काहीच काना करू नकोस. सॉरी कबीर किर्लोस्कर, काहीच असं काही बोलू नकोस. कारण की या सगळ्या गोष्टींसाठी आता माझ्याकडे वेळ नाहीये. मला तुला भेटायचंय, कारण हे तुला तिथे आल्यानंतर समजेल. आणि त्यानंतर तू लोकेशन पाठव, मला तुझ्या घरी भेटायचं आहे. आणि त्यानंतर मात्र काना म्हणत असतो की का माझ्या घरी, का मी येतो ना बाहेर. आणि तेव्हा मात्र सखी म्हणते की आणखीन कोणता दुसरा लपंडाव तुझा सुरू आहे का? आणखीन काही लपवतोयस माझ्यापासून? असलं तरीही मला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. मला तुझ्याच घरी भेटायचंय. आणि असं म्हणत सखी म्हणते की लोकेशन पाठव. काना लोकेशन पाठवतो, कारण की मा झोपलेली आहे, आई बाहेर गेलेली आहे असं काना समजतो. त्यामुळे सखी आणि मला बोलता येईल, तिच्या मनातल्या गोष्टी मला समजून घेता येईल. माझं यामध्ये काहीही चुकलेलं नाहीये. कानाचं प्रेम खरं आहे हे मला सांगता येईल, असं मात्र काना विचार करत असतो. लोकेशन पाठवल्यानंतर सखी कानाच्या घरी पोहोचते. आपण पाहतो की तिथे पोहोचल्यानंतर मात्र सखीचा धक्का एका कुंडीला लागतो. ज्या कुंडीमध्ये आपण पाहतो की गुलाबाचं झाड असतं, त्याला काटे नसतात आणि ते झाड अर्पिता आणि कानाने आणलेलं असतं. परंतु त्यानंतर राजलक्ष्मी जे काही बोलते ना, त्यानंतर मात्र सगळ्यात गोष्टी काना आणि अर्पिताच्या मनातून वेगळ्याच होऊन जातात. कारण की त्यांना असं सांगायचं असतं की जरी गुलाबाला छान फुल असलं तरी आपण त्याचे काटे काढू शकतो. काट्याचं गुलाब जरी असलं तरी काटे दूर करता येतात. परंतु राजलक्ष्मी म्हणते की माझ्या आयुष्यावर, माझ्या मुलावर ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या मी नाही दूर करू शकत. असं हाताने काटे काढून काही होत नाही. माणसाचा स्वभाव हा बदलू शकत नाही. त्याला पुन्हा काटे येणारच आहेत. आणि त्यानंतर आपण पाहतो की तेच झाड मात्र सखीच्याने पडलेलं असतं आणि त्यानंतर ते झाड पडल्यानंतर आपण पाहतो की ती कुंडी फुटते, परंतु तिथे चिखल झालेला असतो, ती माती स्पेट झालेली असते. आणि तेव्हा सखी तिथली दुसरी कुंडी घेऊन त्यात व्यवस्थित ते झाड लावते. हे सगळं अर्पिताच्या समोर घडत असतं. अर्पिता म्हणत असते की किती छान मुलगी आहे, किती गोड आहे, कोण असेल ही. आणि तुटलेलं झाड तसंच तिथे सोडून न जाता तिने मात्र ते पुन्हा नवीन त्याला दुसऱ्या कुंडीमध्ये लावलेलं आहे. खरंच मुलगी समजदार आहे, भावनिक आहे. आणि हे कळाल्यानंतर आपण पाहतो की सखीच्या पायाला चिखल लागलेला असतो आणि त्यानंतर त्याच पावलाने सखी घरामध्ये एंटर करते. इकडे काना शुभम करोती म्हणत असतो. जेव्हा सखीची एंट्री होते त्यानंतर काना बोलत असतो, घरात लक्ष्मी येऊ, आणि तेव्हा सखीची एंट्री झालेली असते.
त्यानंतर मात्र आपण पाहतो की सखी ज्या पद्धतीने कानाला बोलत असते, अरे पोट भरलेलं असताना सुद्धा आणखीन खाण्याची किती अपेक्षा करावी, असं प्राणी सुद्धा करत नाहीत. मी ऐकलंय की प्राण्यांचं पोट भरल्यानंतर ते खात नाहीत. तेव्हा काना म्हणतो की काय बोलतेय, मला नाही कळत बेबी सरकार. आणि तेव्हा मात्र सखी म्हणते की नाही कळत, अरे एवढं सगळं काही तू करू शकतोस, दुसऱ्यांच्या भावनांशी खेळू शकतोस, तुला साधं टोमणा कळू नये. मला असं म्हणायचंय की एवढं सगळं वैभव आहे तुझ्याकडे, एवढं छान घर आहे, सगळ्या गोष्टी असताना सुद्धा काय गरज होती प्रॉपर्टीसाठी माझ्या भावनांशी खेळण्याची. तेव्हा मात्र काना समजावून सांगत असतो, बेबी सरकार तुम्ही माझं फक्त एकदा ऐकून घ्या, असं काहीही नाहीये. आणि त्यानंतर मात्र सखी बोलते, नाही मला काहीच ऐकायचं नाहीये, मला तुझ्याशी काही बोलायचंही नाहीये, ज्या काही वस्तू तुझ्या माझ्याकडे होत्या त्या मी तुला परत करायला आलेली आहे. तेव्हा कानाला धक्का बसतो की सखी यासाठी इथे आली आहे. आणि तेव्हा मात्र काना म्हणत असतो, तुम्ही यासाठी आलात, असं नका करू, माझं ऐकून घ्या, मला समजून घ्या. आणि तेव्हा मात्र सखी म्हणते की तुझ्या बोलण्यावर आणि तुझ्या शब्दावर माझा विश्वास नाहीये. काना म्हणतो, मग कुणावर विश्वास आहे, त्या सरकारवर आणि तुमच्या घरात असणाऱ्या त्या कारस्थानी मनस्विनीवर. तेव्हा मात्र सखी म्हणते की शांत राहा काना, माझी ती आई आहे, ती सरकार नाहीये आणि हे तिने सिद्ध केलंय. तेव्हा मात्र काना म्हणतो की हो का, सिद्ध केलंय, मग त्यांचे डोळे तुम्ही चेक करून घ्या, कारण की मला विश्वास आहे, मला खात्री आहे की ती सरकारच आहे. त्यानंतर मात्र सखी म्हणते की शांत राहा काना, ती माझी आई आहे आणि मी तुला सांगतेय की इथून पुढे माझ्या आईबद्दल काहीच बोलायचं नाही. आणि त्यानंतर हे तिने सिद्ध सुद्धा करून दाखवलंय, असं सुद्धा सखी म्हणते. तेव्हा मात्र काना म्हणतो की तुम्ही त्यांचे डोळे चेक करा. आणि तेव्हा सखी म्हणते की याची गरज नाहीये, परंतु त्याचबरोबर काना मात्र याची जाणीव करून देतो की जर ती तुमची आई नसेल तर तुमच्यावर असलेलं संकट आणि तुमच्या आईवर असलेलं संकट हे मात्र अजूनही तसंच आहे. त्यामुळे एकदा माझ्या बाजूने विचार करा तुम्ही. मला माहितीये ही ती तुमची आई नाहीये आणि तेजस्विनी कामत ह्या संकटात आहेत हे सुद्धा मला समजतंय. त्यामुळे तुम्ही नीट या सगळ्या गोष्टीचा विचार करावा, असं मात्र आपण पाहतो की काना हा सखीला समजावतो. सखीला सुद्धा पटत असतं, परंतु तिला मात्र कानाचा राग येत असतो, त्यामुळे ती या गोष्टी समजून घेण्याच्या मनस्थितीत नसते. परंतु ज्या पद्धतीने काना सांगतो तेव्हा सखी तयार होते आणि सखी म्हणते की ठीक आहे, चल मग उद्या ये तू, म्हणजे समोरासमोरच सगळ्या गोष्टी घडून येतील आणि तेव्हा तुला सत्यही समजेल आणि सगळ्या गोष्टीही समजतील. तर उद्याच सत्याच्या गोष्टी पाहायला नक्की येशील, असं मात्र आपण पाहतो की सखी कानाला बोलते. त्यानंतर मात्र सखी तिथून जाणार असते, परंतु तेवढ्यातच तिथे राजलक्ष्मी येते. राजलक्ष्मी ही सखीच्या समोर येते. सखी आणि राजलक्ष्मी खूप छान बोलत असतात. सखी नेहमीच राजलक्ष्मीला रिस्पेक्ट देऊन बोलत असते, परंतु आज मात्र काही गोष्टी वेगळ्याच असतात. तेव्हा राजलक्ष्मी ही सखीला म्हणते, अगं तुझ्यामुळे माझ्या कबीरच्या आयुष्यात एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या, तरी सुद्धा तुझं हेच आहे. अगं कशाला आलीस इथे तू, तिथे तर तू काहीच बोललीच नव्हतीस, तर मग इथे आता कशासाठी आलीस आणि आता माझ्या कबीर पासून लांब राहायचं, असं मात्र आपण पाहतो की ती राजलक्ष्मी सखीला म्हणत असते. आणि हे सगळं अर्पिता आणि कबीरला आवडत नाही आणि ते मात्र राजलक्ष्मीला थांबवण्याचा प्रयत्न करतात. परंतु राजलक्ष्मी म्हणते की इथून पुढे माझ्या घराची पायरी सुद्धा तू चढायची नाहीस आणि माझ्या कबीरचा आणि तुझा काहीही संबंध नाहीये. कामत कुटुंबाशी असलेलं आमचं नातं हे आता आम्ही कायमस्वरूपी संपवलेलं आहे. त्यामुळे माझ्या कबीरला बोलण्याची तुझी काहीच गरज नाहीये आणि कशाला येईल तो सत्य असत्य करायला. आम्हाला माहिती आहे की ती सरकारच आहे, त्यामुळे तो आता कधीच तुमच्या कुटुंबाची, कामत कुटुंबाची पायरी घराची चढणार नाहीये. काहीच गरज नाहीये आम्हाला की ती सरकार असो की ती तेजस्विनी कामत असो, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये आणि इथून चालती हो, असं सुद्धा राजलक्ष्मी ही सखीला म्हणते. सखीच्या डोळ्यात पाणी असतं, परंतु तेव्हा काना काहीच करू शकत नाही. काना सखीला थांबवू शकत नाही आणि राजलक्ष्मीला सुद्धा, कारण की आपण पाहतो राजलक्ष्मीच्या बोलण्याला काना कधीच अडवत नाही आणि हे सखी सुद्धा पाहते. त्यानंतर ती समोर पाहते तर तिथे अपर्णा असते. सखीला दिसतं की या व्यक्तीला मी कुठेतरी पाहिलं होतं आणि तेव्हा तिच्या गोष्टी लक्षात येतात. मी हॉस्पिटलमध्ये पिहू सोबत असताना या बाईला मी तिथे पाहिलं होतं आणि त्यानंतर काना सुद्धा अचानक मला हॉस्पिटलमध्ये दिसला, म्हणजे तेव्हापासूनच या सगळ्या गोष्टी मला समजायला पाहिजे होत्या, परंतु खरंच मला कळालंच नाही. मी खूप जास्त विश्वास कानावर ठेवत गेले. प्रत्येक गोष्टीवर मला संशय येत होता की हा काना माडिक कोण आहे, परंतु प्रत्येक वेळेस त्याने माझ्या प्रेमाचा फायदा घेतला, माझ्या विश्वासाचा फायदा घेतला. अपर्णा सखीला पाहते, तिला खूप आनंद होतो, परंतु
सखी मात्र काहीही न बोलता तिथून निघून जाते. अपर्णाला बोलायचं असतं, समजावून सांगायचं असतं, परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही. परंतु आता मित्रांनो, आपण पाहणार आहोत की आता सखी कानाचे शब्द हे लक्षात घेत असते आणि तेव्हा ती विचार करते की ठीक आहे, आता गोष्टी समोरासमोरच होतील. सत्य शोधण्याचा मी सुद्धा प्रयत्न पुन्हा एकदा करेल. आणि त्यानंतर घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र सखी सरकारला म्हणते की आज डॉक्टर येणार आहेत आणि मला असं वाटतं की त्यांनी तुझे डोळे चेक करावे. आणि त्यानंतर मात्र सरकारचा मनस्ताप होतो की एवढं सगळं करून सुद्धा या मूर्ख मुलीचा त्या कानावर विश्वास आहे, आता काय करणार. आणि त्यानंतर मात्र सरकार विचारते की कशासाठी, का पुन्हा हे सखी, तुझा विश्वास नाहीये का मी तुझी आई आहे म्हणून. त्यानंतर मात्र सखी म्हणते की माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे आई, तू माझीच आई आहेस, परंतु त्या कानाचा विश्वास तुझ्यावर नाहीये ना, तर मला त्याला दाखवून द्यायचंय, मला त्याला सांगायचंय की तूच माझी आई आहेस आणि तू खोटं असं वागत नाहीयेस. त्यामुळे डॉक्टर येतील आणि ते सर्वांसमोर तुझे डोळे चेक करणार आहेत आई. असं म्हटल्यानंतर मात्र आपण पाहतो की सरकार चांगलीच घाबरलेली असते, कारण की या गोष्टीची तिला कल्पना नाहीये आणि आता डॉक्टर येणार आहेत आणि सर्वांसमोर ते चेक करणार आहेत म्हटल्यावर मात्र सरकार जास्तच हादरते. परंतु ती सरकार आहे आणि यावर सुद्धा ती आता सखी आणि कानाला उत्तर देणार आहे. ती डॉक्टर मॅनेज करते. डॉक्टर घरी येतात, सर्वांसमोर घरातले सगळे सदस्य तिथे असतात. तिथे वेदू सुद्धा असते. आपण पाहतो की जी वेदू आहे ही मात्र कानाचा एक मोहरा आहे, जेणेकरून सरकारवर सखीवर लक्ष ठेवायचं, त्या घरातल्या सगळ्या गोष्टी ह्या कानाला सांगायच्या, हे वेदूचं काम असतं. तिथे वेदू सुद्धा असते, परंतु वेदूला माहीत असतं की जे डॉक्टर आहेत हे या सरकारने मॅनेज केलेले आहेत. ती स्वतःहून त्यांचा फोन कॉल ऐकते आणि त्यानंतर मात्र ती कानाला सुद्धा सांगते. कानाला पटतं. काना म्हणतो की या सरकार पुढे अशा पद्धतीने खेळी खेळून काहीही उपयोग नाहीये. आणि त्यानंतर डॉक्टर आल्यानंतर आपण पाहतो की सरकारचे डोळे हे चेक केले जातात. डॉक्टर सांगतात की यांचे हे रिअल डोळे आहेत आणि यामध्ये कोणत्याही लेन्स नाहीयेत. आता हे सांगितल्यानंतर मात्र सखी लगेचच कानाला फोन करते आणि त्यानंतर काना सखी बोलण्या अगोदरच म्हणतो की वा, म्हणजे झालं, तुमच्या मनासारखंच झालं, सरकार पुन्हा जिंकली आणि तिने तुम्हाला दाखवून दिलं, तिचे डोळे सुद्धा हे तिचे रिअल आहेत, म्हणजे ती तेजस्विनी कामत आहे हे सत्य तुमच्या समोर आलं, बरोबर ना बेबी सरकार, हेच सांगायचं आहे ना तुम्हाला. तेव्हा मात्र सखी म्हणत असते की काना तुला कसं कळलं, म्हणजे तुलाही विश्वास बसला ना की ती माझी आईच आहे. तेव्हा मात्र काना म्हणतो की विश्वास नाही बसला, मला माहिती आहे की ती सरकार आहे, परंतु ती सरकार असल्यामुळे ती तुम्हाला किती मूर्ख बनवू शकते हे सुद्धा मला चांगलंच माहीत आहे. तिने तुमच्या आईसोबत जे काही केलं त्यावरून तुमच्या गोष्टी लक्षात यायला पाहिजेत की ती काय करू शकते. इतके दिवस 14-15 वर्ष तिने तुम्हाला एवढ्या मोठ्या षडयंत्रामध्ये अडकवलं आहे, तर ही खूप साधी सोपी गोष्ट आहे तिच्यासाठी. ती डॉक्टर सुद्धा मॅनेज करू शकते, ती काहीही करू शकते. परंतु बेबी सरकार, जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की तुम्ही सतर्क राहा आणि त्या सरकारपासून दूर राहा आणि तिचं सत्य शोधण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला समजेल की तुमच्या आईबद्दल खूप जास्त चुकीचं घडलेलं आहे. आपण पाहतो की इकडे कानाने पोलिसांना सुद्धा इन्फॉर्म केलेलं असतं, लवकरात लवकर माहिती मिळावी असा त्याचा प्लॅन असतो. त्यामुळे तो त्याच्याच शोधात असतो की लवकरात लवकर तेजस्विनी कामतबद्दल एखादी गोष्ट समजली तर मग नक्कीच या सरकारचं षडयंत्र हे समोर येईल. इकडे मात्र राजलक्ष्मी सरकारला संपवून टाक असं मात्र ती कानाला सांगत असते. परंतु त्याचबरोबर अपर्णा मात्र आता राजलक्ष्मीला समजावते की जे काही तुम्ही सखीसोबत बोललेला आहात ते खूप चुकीचं बोललात, त्या मुलीची यामध्ये काही चूक नाहीये, ती कबीरवर प्रेम करते, मा तुमच्या गोष्टी लक्षात यायला पाहिजेत. तेव्हा मात्र राजलक्ष्मी म्हणते की नाही अपर्णा, जी चूक आपण या अगोदर केली आहे ती चूक पुन्हा आपल्याला करायची नाही. या कामत कुटुंबावर माझा विश्वास नाहीये, मला कबीरला गमवायचं नाहीये आणि म्हणून मी म्हणतेय की नाही, आता बस झालं आणि यामुळे तू माझ्याशी वाद घालू नकोस आणि त्या सखीबद्दल मला समजायला येऊ नकोस. मी जे केलंय ते योग्यच केलंय असं म्हणत राजलक्ष्मी तिथून निघून जाते. परंतु मित्रांनो, अपर्णाला या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटत असतं, कारण की तिने सखीला ओळखलं आहे आणि सखी कशी मुलगी आहे हे सुद्धा तिने पाहिलेलं आहे. त्यामुळे सखी आणि कबीरने एकत्र यायलाच पाहिजे, कारण की कबीर सुद्धा सखीवर प्रेम करतो ही गोष्ट सुद्धा अपर्णाला समजलेली असते. आता मात्र सखी आणि कबीरला एकत्र आणण्याचं काम ही अपर्णा करणार आहे. हे आपल्याला पुढील भागात मित्रांनो पाहायला मिळणारच आहे. तरी लपंडाव या मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.